सो या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करत आहोत ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनचा सेकंड पार्ट, रेट ऑफ डिके. रेट ऑफ डिके हा पण पार्ट खूप जास्त सोपा आहे. मी सांगितलेला फ्लोचार्टच वापरायचा आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काही न केलं, फक्त जे जेवढं सांगितलं तेवढं करा, तुम्हाला आन्सर एकदम सिंपल जाईल. ओके, आता ओके, याचा फ्लोचार्ट मी पहिले सांगतोय. सगळ्यात पहिले हा जो इक्वेशन आहे हा डिफरन्शियल इक्वेशन आहे रेट ऑफ डिकेचा. दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ रेट ऑफ डिके. हा कधीच चेंज होणार नाही. कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन येऊ दे रेट ऑफ डिकेचा, डिफरन्शियल इक्वेशन हेच राहणार. सो स्टेप नंबर 1 इज फिक्स्ड. टेक द डिफरन्शियल इक्वेशन. या स्टेप मध्ये दिलेलं घ्यायचंय. स्टेप नंबर 2 ह्याचं सोल्युशन काढायचं. याचं सोल्युशन कसं काढणार आपण? युझिंग व्हेरिएबल सेपरेबल मेथड. ते सोल्युशन काढल्यानंतरचं आन्सर पण मी देऊन ठेवलेलं आहे, हे पण कधीच बदलणार नाही. ओके, फक्त तुम्ही सोल्युशन काढताना दाखवायचं आहे, जे मी आता सांगणार कसं करायचं. सो सेकंड स्टेप इज सोल्युशन. स्टेप थर्ड, इनिशियल कंडिशन, ज्याच्यातनं आपल्याला सी मिळेल. सी थर्ड स्टेप मधनं आपल्याला काय मिळणार आहे? सी. फोर्थ स्टेप, गिवन कंडिशन, ज्यामधनं आपल्याला मिळणार आहे के. अँड फिफ्थ स्टेप, रिक्वायर्ड कंडिशन, ज्यामधनं मिळणार आहे आपल्याला आन्सर. सो आपल्याला एवढ्या स्टेप्स केल्यानंतर हे फायनल आन्सर आपल्याला मिळणार आहे. ओके, सो आपण स्टार्ट करूया न्यूमरिकलला. न्यूमरिकल पहिले समजून घ्यायचंय. मी तो सांगतोय तो पार्ट आपल्याला कव्हर करायला लागेल, नीट समजून घ्या. इफ 30% of radioactive substance disappeared in 10 days, 30% डिसअपिअर झालंय 10 दिवसात. 30% 10 दिवसात डिसअपिअर झालंय. देन हाऊ लॉंग विल इट टेक फॉर 90% टू डिसअपिअर? 90% कधी होणार? 90% डिसअपिअर कधी होणार? सो असा हा मी सिंपल क्वेश्चन टर्म केलेला आहे. हा प्रत्येक स्टुडंटला हा क्वेश्चन समजणार आहे. आपल्याला फक्त 3 कंडिशन ह्या क्वेश्चन मधनं बनवायच्या आहेत. या 3 कंडिशन, यातली पहिली कंडिशन फिक्स आहे. ही जी इनिशियल कंडिशन आहे, आय सी, दिस इज फिक्स्ड. आय सी अशी आहे, इफ एम इज इक्वल टू कॅपिटल एम व्हेन टी इज इक्वल टू 0. ही कंडिशन फिक्स आहे. इनिशियल कंडिशन, इनिशियल कंडिशन म्हणजे काय? सुरुवातीला. सुरुवातीला म्हणजे टाइम 0 असताना, म्हणजे जर सुरुवात झाली टी इज 0, माझा मास, एम म्हणजे मास. व्हॉट इज एम? एम इज द मास ऑफ द पर्टिक्युलर, इथे आपण घेतलंय रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स. सो मास होता एम. आता त्यांनी असं तर दिलं नाहीये की 100 किलो होतं, 200 किलो होतं, 1000 किलो होतं, काही दिलं नाहीये. सो लेट्स अज्युम मास वॉज इज इक्वल टू एम इनिशियली, म्हणून टाइम इज इक्वल टू 0. सो इनिशियल कंडिशन फिक्स्ड आहे, ती कधीही बदलणार नाही. सेकंड, गिवन कंडिशन. गिवन कंडिशन काय आहे की 30% वजन निघून गेले 10 दिवसात. गिवन कंडिशन काय सांगते की 10 दिवसात, टाइम 10 आहे, 10 दिवसानंतर 30% निघून गेलं. 30% निघून गेलं, मग माझा मास किती उरला? माझा मास उरला किती? आता विचार करा ना, 100 किलो मधलं 30 किलो निघून गेलं, किती किलो उरलं? 70 किलो उरलं ना. सो 100% मधलं 30% निघून गेलं, किती टक्के उरलं? 70% उरलंय. सो उरलेलं घ्यायचंय. 70 म्हणजे 0.7. 70 म्हणजे किती? 70% म्हणजे 0.7. सो माझा मास किती उरलाय? ओरिजिनल मास माझा 100 किलो होतं, त्याच्या 70% म्हणजे 0.7 एम एवढा उरलाय. सो गिवन कंडिशन बनवायला काही अक्कल लागत नाही. ओके, किती गेलाय? 30%. मग किती उरलाय? उरलाय 70% म्हणजे 0.7 एम. देन द लास्ट, रिक्वायर्ड कंडिशन. रिक्वायर्ड कंडिशन पण सोपी आहे, हे लिहिलं नाही त्याने बघा. 90% डिसअपिअर झालं किती दिवसात? आता किती दिवसात म्हणजे मला टाइम माहित नाही, मला टाइम फाइंड करायचा आहे. बट मास किती आहे? मास 90% गेलाय. मास 90% गेलाय म्हणजे किती उरलाय? 10%. आणि 10% म्हणजे किती? 0.1 एम. 10% म्हणजे किती? 0.1 एम. ओके, सो असं बनवायचं आहे तुम्हाला त्याच्या कंडिशन. या कंडिशन मी व्यवस्थित लिहितो, ती लिहिण्याची एक पद्धत आहे.
जेव्हा टी 0 होता तेव्हा मास एम होतो. 10 दिवसानंतर 30% गेलो म्हणजे मास उरलं 0.7 एम. किती दिवसानंतर माझं मास 90% निघून जाईल म्हणजे किती उरेल 0.1 एम. सो दिस इज द ऍक्च्युअल मेथड टू ड्रॉ द टाइमलाईन ऑफ द सबस्टन्स. ही त्याची टाइमलाईन. ओके, ही ड्रॉ करा म्हणजे तुम्हाला ह्या 3 कंडिशन्स क्लिअरली दिसतील. सो आता मी इक्वेशन स्टार्ट करतोय. खूप खूप जास्त सोपं इक्वेशन आहे. स्टेप नंबर 1, dm by t is equal to minus km. This is my differential equation for rate of decay or the above question. Rate of decay म्हणजे काय? कमी कमी होत जाणं. तुम्हाला प्रश्न बघूनच कळतंय बघा ना, एक सबस्टन्स आहे ते कमी कमी होत जाते म्हणजे काय? रेट ऑफ डिकेचा क्वेश्चन आहे. बघा इक्वेशन घ्या, हे इक्वेशन घ्या. आता मला हे इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं आहे? व्हेरिएबल सेपरेबलली. हे बघा, एम एम एकत्र आणतो, टी तिकडे घेऊन जातो. सो एम बाय एम इज इक्वल टू मायनस के डी टी. व्हेरिएबल सेपरेट झाले. आता इंटिग्रेटिंग बोथ साइड, दोन्हीकडे इंटिग्रेशन करा म्हणजे येणार इंटिग्रेशन ऑफ डीएम बाय एम इंटिग्रेशन ऑफ मायनस के डी टी. बोला, 1 बाय एम चे इंटिग्रेशन लॉग एम. हा झाला लॉग एम. मायनस के तर कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशन ऑफ 1 टी, इंटिग्रेशन ऑफ 1 टी प्लस सी हे बघा, हे जे दिलंय ना इक्वेशन, हे मी आधीच देऊन ठेवलं होतं तुम्हाला. हे कधीच चेंज होणार नाही. क्वेश्चन कुठलाही असो, स्टेप नंबर 1 स्टेप नंबर 2 चेंज होणार नाही. सो दिस इज माय स्टेप नंबर 2. दिस इज माय स्टेप नंबर 2. सो मी इथे देऊन ठेवतो स्टेप 2. स्टेप 1 स्टेप 2. नाव स्टेप 3. स्टेप 3 काय? आता बघा, एवढं तर सांगितलंय की स्टेप 1 स्टेप 2 बदलणारच नाही, विषय संपला. स्टेप 3 इनिशियल कंडिशन. इनिशियल कंडिशन आहे टी 0 असताना एम एम पुट करायचं आहे तुम्हाला. किती सिंपल आहे बघा. ही कंडिशन फक्त इथे ठेवून द्या. तिसरी कंडिशन दुसऱ्या इक्वेशन मध्ये ठेवून द्या. काय? टी 0 ठेवा आणि एम च्या जागेवर एम ठेवा. मग असं येणार लॉग एम. या एम च्या जागेवर मी एम ठेवला. लॉग एम इज इक्वल टू टी च्या जागेवर 0 ठेवलं तर 0 इंटू एव्हरीथिंग इज 0. सो 0 प्लस सी. 0 प्लस सी इज सी. सो मला ह्या इक्वेशन, या कंडिशन मधनं काय मिळालं? या कंडिशन मधनं मला सी ची व्हॅल्यू मिळाली. कसली व्हॅल्यू मिळाली? सी ची व्हॅल्यू इथे दिली आहे. टू फाइंड सी. आता मला सांगा, इनिशियल कंडिशन प्रत्येक वेळेला आपल्याला हीच घ्यायची. कुठलाही क्वेश्चन असू दे, टी इज इक्वल टू 0 व एम इज इक्वल टू एम. मग इनिशियल कंडिशन जर का हीच राहते तर स्टेप नंबर 3 पण तीच राहणार आहे. तुमचं दर वेळेला सी ची व्हॅल्यू काय येणार आहे? लॉग एम. कधीच बदलणार नाही. बघा, स्टेप नंबर 1 2 3 त्याच दर वेळेला त्याच. तुम्ही फक्त पाठ करून गेल्यासारखं जा. सो मला काय मिळालं? आता सी आहे लॉग एम. आता हा इथे ठेवून देतो. सो माझं क्वेश्चन इक्वेशन पुढचं असं होईल, लॉग एम इज इक्वल टू मायनस के टी प्लस लॉग एम. सो दिस इज माय फर्दर इक्वेशन. काय केलं परत एकदा एक्सप्लेन करतो. ह्या इक्वेशन मध्ये इनिशियल कंडिशन पुट केली, मला सी मिळाला. ती सी ची व्हॅल्यू मी परत इथे पुट केली तर मला पुढचं इक्वेशन मिळालं. असं करत करत पुढे जायचंय आपल्याला. ओके, आता स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4 काय सांगते? टी 10 पुट करा आणि एम 0.7 एम पुट करा. करा इथे पुट. लॉग ऑफ 0.7 एम इज इक्वल टू टी 10 आहे, 10. हा बघा 10. सो इट्स मायनस 10k प्लस लॉग एम. याच्यातनं काय मिळणार आहे? हे बघा इथे लिहिलंय मी. गिवन कंडिशन मधनं आपल्याला मिळेल के. हा जो के आहे ना, हा फाइंड करायचा आहे. कसा? बघा, ऑब्झर्व करा. हा 10k इकडे घेऊन येतो आणि तिकडे नेतो तर असं दिसेल 10k इज इक्वल टू
लॉग एम मायनस लॉग ऑफ 0.7 एम, राईट. हे तिकडे गेलं. लॉग ए मायनस लॉग बी इज लॉग ए बाय बी. So 10k is equal to log of m by 0.7 m. बरोबर की नाही. log a minus log b is log a by b. इथे m आणि m कॅन्सल झाले. इथे m आणि m कॅन्सल झाले तर काय काय उरलं. log of 1 by 0.7 log of 1 by 0.7 is equal to 10k. मग k is equal to काय येणार. k is equal to 1 by 10. हा 10 तिकडे गेला. log of 1 by 0.7. आता इथे लक्षात घ्यायची सगळ्यात मोठी चूक होणारी मुलांकडनं की ते कॅल्क्युलेटर मधला लॉग वापरतात. इट्स नॉट द लॉग, इट्स नॅचरल लॉग. हा जो लॉग आहे ना, हा लॉग टू द बेस 10 नाही तर नॅचरल लॉग आहे. नॅचरल लॉग म्हणजे ln. सो ही चूक प्लीज करू नका. लॉग नका घेऊ, ln घ्या. ln कॅल्क्युलेटर मध्ये एकदम राईटला तुमचा ln असतो तो घ्या. सो याचा आन्सर येते k इज इक्वल टू 0.01549. सो सक्सेसफुली आपली स्टेप नंबर 4 झालेली आहे टू फाइंड k. आता त्याचे हे जे आन्सर आले ते परत वर ठेवून द्या ना आधीच्या ब्रॅकेटमध्ये. या ब्रॅकेटमध्ये ठेवून देतो बघा. लॉग एम minus 0.01549t plus log m. My next bracket is ready. आता स्टेप नंबर 5, लास्ट स्टेप ज्याच्यात मला आन्सर मिळणार आहे. रिक्वायर्ड कंडिशन काय आहे. टी माहित नाहीये म्हणजे टी ला ऍज इट इज ठेवा. when m is equal to 0.1 m log of 0.1 m, m च्या जागेवर 0.1 m ठेवलाय. मायनस 0.01549t प्लस लॉग m. हे बघा, याला हात लावला नाही. टी ला पण टीच लिहिलंय कारण मला टी ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ओके. सो परत तेच मगाशी जे केलं ते हे इकडे ते तिकडे. सो काय येणार आहे. 0.01549t is equal to log m मायनस log 0.1 m. आणि मग केलं तेच log m मायनस log m म्हणजे असं होणार बघा. log a मायनस log b is equal to log a by b. परत mm कॅन्सल. मग इथे काय उरणार आहे. ln. log म्हणजे ln ऑफ 1 by 0.1. ln ऑफ हा 1 m कॅन्सल झालाय. 1 डिवायडेड बाय 0.1 इज इक्वल टू धिस. संपला आन्सर. t इज इक्वल टू काय येणार आहे. हे तिकडे जाऊन डिवाइड करा. सो काय करा, कॅल्क्युलेटर घ्या. ln ऑफ 1 अपॉन 0.1 जे आन्सर येईल त्याला डिवाइड करा 0.01549 तुम्हाला तुमचा टी मिळेल. सो टी इज इक्वल टू 64.55 days. 64.55 days. तर आता टी हा मिनिट असणार, सेकंड असणार, इयर असणार, डेज असणार, काय असणार ते डिपेंड्स ऑन द क्वेश्चन. त्यांनी सांगितला होता की हा 70% उरतो 10 दिवसात. त्यांनी डेज मेन्शन केलं होतं म्हणजे आपला आन्सर येईल ते पण डेज मध्ये असेल. सो माय फायनल आन्सर इज 64.55 days. ओके. सो आय होप तुम्हाला कळलं असेल मी काय सांगतोय. परत एकदा सगळ्या प्रोचार एक्सप्लेन करतोय. हे कधी चेंज होणार नाहीये. फक्त ते म्हणतात की एवढं टक्के डिसअपियर झालं. आपल्याला महत्वाचं आहे उरलंय किती. 30% गेलं म्हणजे 70% उरलं. 90% गेलं म्हणजे 0.1% म्हणजे 10% उरलं. स्टेप नंबर 1 डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे. व्हेरिएबल सेपरेबलनी सॉल्व्ह करायचं आहे. हे कधी चेंज होणार नाही. पहिली केस टी 0 असताना m आहे. इथे पुट करा. ती कधीच बदलणार नाही. c इज इक्वल टू लॉग एमच येणार प्रत्येक वेळेला. पुट करा इथे. c च्या जागेवर लॉग एम घ्या. स्टेप नंबर 4 गिवन कंडिशन पुट करा. तुम्हाला k ची व्हॅल्यू मिळेल. इथे एकच चूक करतात मुलं. इथे लॉग घेतात. तो लॉग नाही तर ln आहे. बाकी काही अवघड नव्हतं याच्यात.
हा तिकडे घेतला, लॉग ए मायनस लॉग बी चा फॉर्म्युला माहितीये, फक्त बेसिक डिव्हिजन मल्टिप्लिकेशन केलंय. बट इथे ln घ्या, ह्याच्यात के मिळाला, हा के आधीच्या ब्रॅकेट मध्ये ठेवला, हा बघा ब्रॅकेट तयार झाला. स्टेप नंबर 5, लास्ट स्टेप, जो अननोन आहे तो तसाच ठेवा. टी अननोन आहे, तीच ठेवला, बाकी पुट केलं, परत तेच जे इथे सॉल्व्ह केलं तेच सॉल्व्ह केलं, तुम्हाला मिळाला तुमचा टी. त्याचे युनिट घेताना डेज, मंथ, इयर बघून घ्या फक्त. ओके, सो अशा प्रकारे आपण रेट ऑफ डिके सॉल्व्ह करू शकतो. आपण एक वेगळा क्वेश्चन बघूया याच्यातला, काही चेंजेस तर काहीच होणार नाहीयेत. आता याच्यापेक्षा जास्त तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय एक्सपेक्टेड आहे? एवढा पार्ट तर सेमच आहे, किती पण भारी क्वेश्चन होऊ द्या, हा पार्ट सेम आहे, याच्या पुढेच बदलणार आहे फक्त. सो क्वेश्चन इज, if 5% of original amount disappears in 50 years, 5% अमाऊंट गेली 50 वर्षात, म्हणजे टी आहे आपला 50, टी आहे आपला 50, 5% निघून गेली म्हणजे किती उरली? 100 मधले 5 गेले, 95 उरले, 95% म्हणजे 0.95 m. ओके, 5% निघून गेली म्हणजे 95% उरली म्हणजे 0.95 m. हाऊ मच विल बी रिमेन्ड आफ्टर 100 इयर्स, 100 वर्षानंतर किती? लेट्स अज्युम इट्स xm. किती सोपं आहे बघा. मग अशी टाइम नव्हता दिला, व्हॅल्यू दिली होती, आता व्हॅल्यू नाही दिली, टाइम दिलाय, तर व्हॅल्यूला मी एक्स म्हणतो, एक्स, म्हणजे आपल्याला ते आन्सर मिळेल डायरेक्टली किती उरली. ओके, सो हे सगळं सेम, सी ची व्हॅल्यू पण लॉग एम. इथे आपण चेंज करूया स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4 काय सांगते? टी 50 आहे आणि एम 0.95 m आहे. लॉग 0.95 m मायनस 50k प्लस लॉग एम. इथे परत मी तेच करणार आहे, हा -50 इकडे, हा लॉग तिकडे, म्हणजे काय होणार? 50k इज इक्वल टू लॉग ऑफ, परत तेच, लॉग m मायनस लॉग ऑफ 0.95 m इज लॉग a बाय लॉग b, इज लॉग a बाय लॉग b. m m परत कॅन्सल, काहीच वेगळं करत नाहीये, परत m m कॅन्सल, काय उरलं? ln, लॉग नाही, ln ऑफ 1 बाय 0.95, कॅल्क्युलेट करा, ln ऑफ 1 बाय 0.95 त्याला डिवाइड करा 50 ने, तर मला काय मिळेल? की किती सिंपल स्टेप आहे. ln ऑफ 1 बाय 0.95 चा आन्सरला डिवाइड करा, त्याचा डायरेक्ट पुट करू नका, याचा आन्सर काढा, डिवाइड बाय 50 करा, सो आपल्याला के मिळेल 0.001025. हा आला माझा के. हा कुठे ठेवू मी? वरच्या ब्रॅकेट मध्ये. सो लॉग एम इज इक्वल टू मायनस 0.001025 टी प्लस लॉग एम. हा तयार झाला माझा पुढचा ब्रॅकेट. लास्ट कंडिशन, रिक्वायर्ड कंडिशन, टी 100 आहे, इथे 100 पुट करायचंय. सो लॉग ऑफ xm is equal to minus 0.001025 into 100 plus log m. सो फक्त टी च्या जागेवर 100 ठेवलंय, एम च्या जागेवर xm ठेवलंय, काही चेंज केला नाही. हे मल्टिप्लाय होऊन इकडे या साईडला, म्हणजे काय येणार? 0.1025 मल्टिप्लाय होऊन इकडे, मायनस इकडे प्लस होईल, इज इक्वल टू लॉग ऑफ, हे तिकडे जाऊन मायनस, परत तेच, m बाय xm. इथे मुलं कन्फ्युज होतात, या पॉइंटला मुलं कन्फ्युज होतात की करायचं काय. सो ही स्टेप मी तुम्हाला क्लिअरली शिकवतो, करायचंय काय. हा लॉग आहे, हा इकडे जाऊन होईल ई रेस टू, नॅचरल लॉगचा अँटी लॉग करायचा आहे. सो याचा अँटी लॉग घेताना असं घ्यायचं, ई रेस टू 0.1025 इज इक्वल टू 1 बाय एक्स.
हा बघा, हा एम एम कॅन्सल झालाय ना, हा एम आणि हा एम कॅन्सल झाला, उरलंय काय 1/x. सो लॉग ऑफ 1/x, हा लॉग इकडे गेला तर इकडे फक्त 1/x उरेल, आणि लॉग इकडे जातो तेव्हा ई रेस टू तयार होतो. सो तुम्हाला शिफ्ट एल एन दाबायचे. एल एन म्हणजे लॉग आणि अँटी लॉग साठी शिफ्ट एल एन. सो हा किती सिंपल आहे, हा एल एन इकडे घेताना शिफ्ट एल एन घ्यायचा. सो शिफ्ट एल एन दाबा कॅल्क्युलेटर मध्ये आणि 0.1025 ओके. सो हे तुमचं 1/x, मग x इज इक्वल टू काय येणार 1/0.1025, सॉरी ई रेस टू 1/x हा आहे, मग x 1 हे येणार. सो दिस इज माय फायनल आन्सर. याचा आन्सर येतं 0.9025. किती उरलं, किती उरलं 100 वर्षानंतर 0.9025 म्हणजे किती टक्के. सो इट्स 90.25%. बघा मगाशी उलटा करत होतो ना आपण, 90% म्हणजे 0.9, मग 0.9 म्हणजे 90%, तर 0.9025 म्हणजे 90.25%. ओके. सो दोन्ही क्वेश्चन मधले पहिले लिटरली चार इक्वेशन सेम होते, फक्त व्हॅल्यू चेंज होत्या. पाचव्या मध्ये मगाशी तुम्हाला टी काढायचा होता, सिंपल होता, टी कडे घ्या बाकी सगळं डिवाइड करा, टी निघाला. जेव्हा तुम्हाला एम काढायचा असतो, किती उरलंय, त्यासाठी तुम्हाला एक छोटीशी एक्स्ट्रा स्टेप करायला लागते, ती आहे अँटी लॉग. हा अँटीलॉग घ्या, एक्स काढा आणि त्याला फक्त पर्सेंटेज मध्ये मल्टिप्लाय करा. खूप सिंपल आहे रेट ऑफ डीके. पहिले 4 स्टेप्स त्याच, ह्याच 2 क्वेश्चनची 30 प्रॅक्टिस करा. अजून नवीन क्वेश्चन पण घ्यायची गरज नाही. आता मी जे 2 क्वेश्चन घेतले त्याच 2 क्वेश्चनला एकदा बघून सॉल्व्ह करा, एकदा न बघून सॉल्व्ह करा, बास. तुम्हाला नवीन क्वेश्चन बघायचीही गरज नाही. इथे तुमची रिव्हिजन कम्प्लीट आहे. ओके. सो रेट ऑफ डीके हा खूप छोटासा पार्ट होता, हा मी इथे थांबवतो.